जिल्ह्यातील ठाणे लोकसभेच्या 24 उमेदवारांसह कल्याणच्या 28 आणि भिवंडी 27 उमेदवारांसाठी जिल्ह्याभरात सोमवारी जल्लोषात मतदान झाले। जिल्ह्याभरातील 66,78,476 मतदारांपैकी 50 ते 55% मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावलाय। जिल्ह्याभरातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6,604 मतदान केंद्रांवर या मतदारांनी 13,208 मतदान यंत्रात त्यांचं बंदिस्त मत केलंय। आता या सर्व ईव्हीएम मशीन कडक सुरक्षा बंदोबस्तात ठिकठिकाणाच्या स्ट्रॉंग रूम मध्ये जमा करण्यात आलाय। या मतदान यंत्रांना 37 ट्रक, 19 टेम्पो आणि 31 कंटेनरद्वारे या स्ट्रॉंग रूम मध्ये जमा करण्यात आलाय। या जमा झालेल्या ठिकाणी 4 जून रोजी या यंत्रांमधील मतमोजणी करण्यात येईल। तोपर्यंत या यंत्रणाची सुरक्षा शस्त्रधारी सीआरपीएफ, आरपीएफच्या जवानांकडून 3 टप्प्यात होईल। ठाणे लोकसभा मतदारसंघातील 4,906 मतदान यंत्रांद्वारे मतदारांनी त्यांचं मत बंदिस्त केलंय। या यंत्रांना 7 ट्रक, 11 टेम्पो आणि 16 कंटेनर आणण्यासाठी वापरण्यात आलंय। या सर्व यंत्रणा 2,453 मतदान केंद्रावरून कडक सुरक्षेत कावेसर येथील न्यू होरायझन हायस्कूल, कासारवडवली, घोडबंदर रोड येथे जमा करण्यात आल्या आहेत। याच हायस्कूलमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे। तर कल्याण लोकसभेच्या 1,960 मतदान केंद्रावरील 3,920 मतदान यंत्र, डोंबिवली पूर्वच्या सावित्रीबाई फुले कला मंदिर नाट्यगृहाच्या तळमजल्यात ही यंत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत जमा करण्यात आले आहेत। या यंत्रांना 10 ट्रक, 6 टेम्पो आणि 7 कंटेनरद्वारे या स्ट्रॉंग रूम मध्ये जमा करण्यात आले आहेत। या यंत्रणातील मतमोजणी डोंबिवली पूर्वेच्या सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कैलासवासी सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात पार पडणार आहेत। तर भिवंडी लोकसभेच्या 2,191 मतदान केंद्रावरील 4,382 मतदान यंत्रांना सावतगाव येथील केओडी बिझनेस क्लस्टर येथे 20 ट्रक, 2 टेम्पो आणि 8 कंटेनरद्वारे आणण्यात आले। येथेच मतमोजणी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय। यंदा 12वीचा निकाल 93.37% लागलाय। सर्वाधिक 97.51% निकाल कोकण विभागाचा आहे, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागलाय। 91.95% मुंबईचा निकाल लागलाय। 12वीचा निकाल यंदा 93.37%, तर कोकण विभागाने यात बाजी मारले, तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागलाय। राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केलाय। मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर यावेळी उपस्थित होते। यंदा 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान घेण्यात आली। यंदा राज्यातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती। त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 7,60,046 विद्यार्थी, तर कला शाखेसाठी 3,81,982, तर वाणिज्य शाखेसाठी 3,29,905 व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 37,226, आयटीआयसाठी 4,750 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। राज्यातील 3,320 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली। यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण जास्त आहे। 92.60% मुलगे पास झाल्यात, तर 95.49% मुली उत्तीर्ण झाल्यात। यंदा निकाल वाढल्याचं स्पष्ट झालंय। विद्यार्थी पालकांना दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता आलाय। मुंबईच्या घाटकोपरमध्ये तांडव,
विमान कळपाला धडकले, 36 फ्लेमिंगोचा मृत्यू। महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। फ्लेमिंगोच्या कळपाशी विमानाची टक्कर झाली। यामुळे 1-2 नव्हे तर तब्बल 36 फ्लेमिंगो पक्ष्यांना जीव गमवावा लागलाय। मुंबईतील घाटकोपर येथील लक्ष्मीनगर भागात पक्ष्यांच्या कळपाला धडकल्यानं एमिरेट्सच्या विमानाचं नुकसान झालंय। एकीकडे 36 पक्षी मरण पावले तर दुसरीकडे विमानाचंही मोठं नुकसान झालंय। त्यामुळे विमान तातडीनं उतरवण्यात आलंय। विमानातील सर्व प्रवासी आणि केबिन क्रू सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलंय। मुंबई विमानतळावरील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 9:18 एमिरेट्सचं फ्लाइट EK 508 पक्ष्यांच्या कळपाशी आदळले। यानंतर विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरवलं। सोमवारी रात्री उशिरापर्यंत शोध सुरू असताना सुमारे 29 फ्लेमिंगोचे मृतदेह सापडले, तर मंगळवारी सकाळी आणखी 4 ते 5 मृतदेह सापडले। शेवटच्या वृत्तापर्यंत विमान कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। हे स्थलांतरित पक्षी डिसेंबरच्या आसपास या किनाऱ्यावर पोहोचतात आणि मार्च-एप्रिल पर्यंत दिसतात। अलीकडच्या काळात फ्लेमिंगोंचा अधिवास धोक्यात आलाय। याआधीही नवी मुंबईत फलकाला धडकून काही पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। 12वीचा निकाल जाहीर। ठाण्यातील तुषार अकॅडमीचा 100% निकाल। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय। यंदा 12वीचा निकाल 93.37% लागलाय। सर्वाधिक 97.51% निकाल कोकण विभागाचा आहे,
तर मुंबई विभागाचा सर्वात कमी 91.95% निकाल लागलाय. ठाण्यातील वागळे इस्टेट पडवळ नगर परिसरातील 27 वर्ष जुनं असं तुषार अकॅडमी या कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांनी 100% निकाल पटकावलाय. विशेष म्हणजे 12वीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे आणि तुषार अकॅडमीची 12वीची विद्यार्थी केकशा यांनी 90.33%, तर अभय वेश्या यांनी 90.17% गुण प्राप्त केलाय. तर कृषीचंद्र यांनी 84% व श्रवण उत्तेकर यांनी 83% गुण प्राप्त केले. ठाण्यातील वागळे इस्टेट पडवळ नगर परिसरातील 27 वर्षांपासून तुषार अकॅडमी कोचिंग क्लासेस सुरू आहे. हा सर्वात जुना क्लास असून येथील शिक्षक मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देतात. त्यामुळे या क्लासमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी हे जोमाने अभ्यास करतात. यावेळी तुषार अकॅडमीचे संस्थापक तुषार पडवळ यांनी सांगितले की आम्ही विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासूनच अभ्यासाला सुरुवात करतो. तसेच बोर्डाचा पेपर कसा लिहावा यासाठी मार्गदर्शन करतो. तर 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नाईट क्लासेस देखील घेतले जात असल्याचं मत तुषार पडवळ यांनी व्यक्त केलं आहे. यावर्षी निकाल चांगला लागलेला आहे आणि 91 इज द हायेस्ट फ्रॉम केलकर कॉलेज. एक आहे अभय वैश्य म्हणून आहे आणि एक दुसरी आहे के शाह म्हणून आहे. त्यांचा रिझल्ट 91% आहे आणि तो हायेस्ट आहे आपला इथे. आणि यावेळेस ओव्हरऑल रिझल्ट 100% लागलेला आहे आणि आमच्या क्लासमध्ये पण 100% रिझल्ट आहे. आमचा क्लास आहे वाघे इस्टेटमध्ये आहे पडवळनगरमध्ये आणि आम्ही चालू केलेला हा क्लास आहे 1996 मध्ये. तर ऑलमोस्ट 29 इयर्स झालेले आहे क्लासेसला आणि आता प्रत्येक वेळेस आपल्याला 100% रिझल्ट बघायला मिळतं. कारण जे विद्यार्थी मेहनत घेतात किंवा पालक आणि जे शिक्षक आहेत ते जास्त मेहनत घेतात त्याचा रिझल्ट मिळू शकतो. किती स्टुडंट्स सध्या या क्लासमध्ये आहेत आणि 12वीला आता किती स्टुडंट्स? 12वीला 25 स्टुडंट असतात नेहमी आणि आम्ही तेवढीच बॅच असते आमची म्हणून. त्यामुळे आम्ही प्रत्येकाला पर्सनल इन्फॉर्मेशन देतो. यामुळे ही बॅच ठेवली. विद्यार्थ्यांना काय आव्हान असेल आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी हे चालू आम्ही कधी पहिल्यापासून स्टार्टिंगपासून अभ्यास करायला स्टार्ट करा. कारण आपण जे बघतो लास्ट प्रिपॅरेशन अगदीच लास्ट मिनिट करण्यासाठी मी मला खूपच त्रास घ्यावा लागतो आणि त्याच्यामुळे पर्सेंट येत नाही. तर म्हणून मी एकच आव्हान करेन की स्टार्टिंगपासून तुम्ही अभ्यास करा. Hello everyone, my name is Kaikusha Samir Sheikh and I belong from BG Bazik College and I've been studying I've been studying from Tushar's Academy for my coaching thing. So my family has supported me a lot and I've been since my childhood I've been scoring the best percentage possible. So it was for me I have to score this time as well. So I studied whichever the time it was possible I studied and I gave my level best and the classes faculty they helped me a lot and yeah. Myself Abhay Vaishya. I am from BG Bazik College and I have secured 90.17% in 12th boards. Also I have secured second rank in Tushar's Academy. The marks scored by me is the result of the efforts taken by my parents, my teachers as well as myself. This marks and this result have not been possible without their consistent efforts during the examinations as well as during the whole academic year. So I would like to gratitude my result to all of them. Thank you.